भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व शासकीय थाटात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक नगरीत सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोमवार 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:15 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला. तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची मागील 2 दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती. तहसील कार्यालय आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते, ज्यामुळे परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. तहसीलदार यांच्या पत्नी सौ सीमा दिवटे यांनी आपल्या चिमुकल्यांच्या मदतीने काढलेली सुंदर रांगोळी उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली. मुख्य ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या हस्ते पार पडले. राष्ट्रगीतानंतर पोलीस ठाणेदार आशिष इंगळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्ये व राष्ट्रीय एकात्मतेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे संजय सोनुने, भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकाश शिंदे तसेच शिक्षक कैलास वलटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास नगराध्यक्ष सौरभ तायडे, उपनगराध्यक्ष दीपाली म्हस्के, विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेम व आनंदाचे वातावरण पसरले होते. अजिंक्य भारत प्रतिनिधी साहेबराव शिंगणे, सिंदखेड राजा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.